मागच्या तासाला आपण व्यवसाय कृतीचं वर्गीकरण बघत होतो. त्यात आपण सुरुवातीला व्यवसाय कृतीचा पहिला प्रकार बघितला, तो म्हणजे उद्योग. त्यात आपण उद्योगाचे 3 प्रकार बघितले. पहिला प्रकार प्राथमिक उद्योग, दुसरा दुय्यम उद्योग, तिसरा सेवा उद्योग. तर हे 3 प्रकार आपण बघितले. तर आज आपण व्यवसाय कृतीचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे वाणिज्य होय. सुरुवातीला बघा की वाणिज्य म्हणजे काय ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं आपण मागच्या तासाला उद्योग म्हणजे काय ते बघितलं की उद्योग म्हणजे की कच्च्या मालावर प्रक्रिया करून वापरयोग्य वस्तूत रूपांतर करण्याची प्रक्रिया होय. मग आपण वाणिज्य म्हणजे काय ते बघू. आता बघा की वाणिज्य म्हणजे व्यवसाय कृतीचा असा घटक की जो उद्योगाने निर्माण केलेल्या वस्तू व सेवांचं वितरण करत असतो किंवा वाटप करत असतो. वाणिज्यामध्ये बघा वस्तूंचं वितरण किंवा वाटप हे सुलभपणे किंवा अविरतपणे करता येते. आता अविरतपणे म्हणजे काय, तर न थांबता. म्हणून बघा की उत्पादक व ग्राहक यांच्यामधील सेतू म्हणून वाणिज्य काम करत असतो. आता सेतू या शब्दाचा अर्थ होतो मध्यस्थ किंवा दोघांना जोडणारा होय. मग त्यासाठी बघा की पैसा असेल, पैशाचे मूल्य किंवा त्यांच्या मोबदल्यात वस्तू आणि सेवा यांची देवाणघेवाण करून हा हेतू साधला जात असतो. पुढे बघा वाणिज्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार व्यापार आणि दुसरा प्रकार आहे व्यापाराची अनुषंगिक साधने. त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत व्यापार. आता व्यापार म्हणजे काय की जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला जातो त्याला व्यापार असे म्हणतात. म्हणून बघा की उत्पादक व ग्राहक यांच्यातील संबंध साधणारा व्यापारी हा दुवा किंवा मध्यस्थ म्हणून ओळखला जातो. तसंच बघा की व्यापारात वस्तू व सेवांचा विनिमय म्हणजेच देवाणघेवाण पैशाच्या मोबदल्यात किंवा वस्तू विनिमयात केली जाते. आता यामध्ये बघा की वस्तू विनिमयाचा उल्लेख झालेला आहे. आता वस्तू विनिमय म्हणजे काय की जेव्हा बघा पैशाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा वस्तूंची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री करण्यासाठी वस्तूंचाच वापर केला जात होता. उदाहरणार्थ बघा की गव्हाच्या बदल्यामध्ये तांदूळ दिले जात होते. परंतु बघा त्या व्यवहारांमध्ये नंतरच्या काळामध्ये अनेक अडचणी किंवा समस्या निर्माण झाल्या व त्यातूनच पुढे पैशाचा शोध लागलेला आहे. परंतु बघा आजच्या आधुनिक काळामध्ये वस्तू विनिमय या पद्धतीचा वापर सहसा व्यापारामध्ये केला जात नाही. कारण पैशाच्या सहाय्यानेच आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर व्यवहार हे केले जातात किंवा वस्तूंची खरेदी विक्री ही पैशाच्या सहाय्यानेच केली जाते. पण बघा की व्यापारामध्ये ग्राहकांना वस्तू वेगवेगळ्या बाजारपेठेत उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि ह्या व्यापारामुळे वस्तू व सेवांचं मालकी हस्तांतरण केलं जातं. म्हणजे बघा की यामध्ये वस्तूंचे मालक हे बदलत असतात. सुरुवातीला बघा की बाजारात किंवा दुकानामध्ये व्यापारी हे वस्तूंचे मालक असतात कारण त्याने त्या वस्तू कारखान्यातून किंवा घाऊक व्यापाऱ्याकडून खरेदी केलेल्या असतात, त्यासाठी त्यांनी पैसे दिलेले असतात. परंतु नंतर त्या वस्तूंची खरेदी ग्राहक पैसे देऊन करत असतो आणि त्यामुळे त्या वस्तूंचा मालक हा ग्राहक तेथे असतो. म्हणजे ते काय होतं की वस्तूंचं मालकी हस्तांतरण केलं जातं, म्हणजे वस्तूंचे मालक हे बदलताना दिसून येतात. त्यानंतर पुढे आपल्याला व्यापाराचं वर्गीकरण बघायचं किंवा व्यापाराचे प्रकार बघायचे. तर व्यापाराचे प्रमुख 2 प्रकार पडतात. पहिला अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला अंतर्गत व्यापार म्हणजे काय ते बघायचं आहे. आता अंतर्गत व्यापार म्हणजे काय तर देशातल्या देशात चालणारा व्यापार होय किंवा अंतर्गत व्यापारात वस्तू व सेवांची खरेदी व विक्री देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गतच केली जाते, म्हणजे आपल्या देशातल्या देशातच केली जाते. मग बघा की या अंतर्गत व्यापारासाठी देशी चलन किंवा देशाचं चलनच वापरलं जातं. मग अंतर्गत व्यापारात कोणकोणत्या दुकानांचा समावेश होतो किंवा कोणकोणत्या व्यवहारांचा समावेश होतो तर उदाहरणार्थ दारावर येणारे विक्रेत्यांकडून वस्तूंची खरेदी करणे किंवा स्थानिक दुकाने, प्रदर्शने
किंवा विभागीय बाजार असेल, विभागीय दुकान असेल किंवा मॉल इत्यादींचा समावेश अंतर्गत व्यापारात होतो. आता या अंतर्गत व्यापारात सुद्धा 2 प्रकार पडतात किंवा अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे घाऊक व्यापारी किंवा घाऊक व्यापार किंवा ज्याला आपण होलसेल व्यापार असंही म्हणतो. आणि आपल्या गावामध्ये, शहरामध्ये आपण बरेच घाऊक व्यापारी किंवा होलसेल व्यापारी आपल्याला बघायला मिळतात, की जे एकाच प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असतात किंवा वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करताना आपल्याला दिसून येतात. मग बघा की या घाऊक व्यापारात वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणावर खरेदी व विक्री केल्या जातात. तसंच बघा की घाऊक व्यापारी हा वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर मालाची काय करतो, सुरुवातीला खरेदी करतो व तो माल आपल्या दुकानात असेल किंवा गोदामामध्ये साठवून ठेवण्याचं काम करतो. व नंतर बघा की जे किरकोळ व्यापारी असतात, तर त्या किरकोळ व्यापाऱ्यांना लहान लहान प्रमाणावर त्या वस्तूंची विक्री करताना दिसून येतो. मग बघा की हा जो घाऊक व्यापार आहे किंवा घाऊक व्यापारी आहे, हा उत्पादक म्हणजे वस्तूंचं उत्पादन करणारा उत्पादक व किरकोळ विक्रेते यांच्यामधील दुवा म्हणून ओळखला जातो किंवा या दोघांमधला मध्यस्थ म्हणून ओळखला जातो. थोडक्यात बघा की जेव्हा वस्तूंची खरेदी उत्पादकाकडून किंवा निर्मात्यांकडून मोठ्या प्रमाणावर पुनर्विक्रीच्या उद्देशाने केली जाते, तेव्हा त्यास घाऊक व्यापार असं म्हटलं जातं. याच घाऊक व्यापाराला बघा की बाजारातील वेगवेगळ्या प्रकारची कार्य किंवा कामंसुद्धा करावी लागतात. मग जसं की वस्तू जमा करणे. आता बघा की आपण बघतो की कारखाने असेल, व्यवसाय असेल किंवा उद्योग हे गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात. मग त्या ठिकाणावरून बाजारामध्ये किंवा बाजारपेठेमध्ये वस्तू या आणाव्या लागतात. मग त्यासाठी या घाऊक व्यापाराला मोठ्या प्रमाणावर वाहतूक साधनांचा वापर करावा लागतो. त्यानंतर तो माल आणल्यानंतर तो गोदामात साठवावा लागतो. तसंच बघा की वस्तूंचं प्रमाणीकरण करावं लागतं, त्यांची बांधणी योग्य करावी लागते, तसेच त्या वस्तूंची जाहिरात करावी लागते, त्या वस्तू ग्राहकापर्यंत पोचवाव्या लागतात. तसंच की हा जो घाऊक व्यापारी तो आर्थिक मदत करण्याचं कामसुद्धा करत असतो. म्हणजे जे किरकोळ व्यापारी आहे तर त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करण्याचं कामसुद्धा हा घाऊक व्यापारी करताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे किरकोळ व्यापार. आता बघा की जो व्यापारी घाऊक व्यापाऱ्याकडून म्हणजे होलसेल व्यापाऱ्याकडून किंवा काही वेळा प्रत्यक्ष उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो, तसेच अंतिम ग्राहकास लहान प्रमाणावर वस्तूंची विक्री करतो, त्यास काय म्हटलं जातं, किरकोळ व्यापारी. म्हणजे बघा की सुरुवातीला तो घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा प्रत्यक्षात उत्पादकाकडून वस्तूंची खरेदी करतो आणि मग ग्राहकास लहान प्रमाणावर त्या वस्तूंची विक्री करताना दिसून येतो. यालाच किरकोळ व्यापारी असं म्हटलं जातं. म्हणजे बघा की घाऊक व्यापाऱ्याकडील वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं, तर तो किरकोळ व्यापारी करत असतो. म्हणून किरकोळ व्यापारी हा काय आहे, उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामधील दुवा किंवा मध्यस्थ म्हणून ओळखला जातो. आता बघा की उत्पादन आणि वितरण म्हणजे वस्तूंचं उत्पादन एका ठिकाणी होतं आणि त्यांचं वितरण किंवा वाटप हे दुसऱ्या ठिकाणी होतं. आणि यामध्ये आपल्याला मोठं अंतर किंवा मोठी दरी ही बघायला मिळते. आणि ह्या दरीला किंवा अंतर कमी करण्याचं काम हे वितरण साखळी करत असते. वितरण साखळी हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. आता वितरण साखळी म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर वितरण साखळी ही अंतर्गत व्यापारात अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे बघा की वस्तूंचं उत्पादन करणारा उत्पादक हा एका ठिकाणी असतो, परंतु ग्राहक हे मात्र अनेक ठिकाणी विखुरलेले असतात. आणि त्यामुळे काय होतं की उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये मोठी दरी किंवा अंतर हे निर्माण होत असतं. आणि मग ती दरी कमी करण्याचं काम ही उत्पादन साखळी करताना आपल्याला दिसून येते. मग या वितरण साखळीद्वारे किंवा उत्पादन साखळीद्वारे वस्तू योग्य वेळेत, योग्य ठिकाणी किंवा योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होत असते. मग ही वितरण साखळी म्हणजे काय, तर त्यामध्ये सुरुवातीला येतो उत्पादक, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं घाऊक व्यापारी, तिसरा येतो किरकोळ व्यापारी आणि शेवटी येतो ग्राहक.
म्हणजे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि शेवटी ग्राहक यांना काय म्हटलं जातं? वितरण साखळी. लक्षात ठेवा तुम्ही. तर आपण बघा की व्यापाराचा पहिला प्रकार बघितला, त्यामध्ये अंतर्गत व्यापार म्हणजे काय ते बघितलं. अंतर्गत व्यापाराचे 2 प्रकार आपण बघितलं, घाऊक व्यापार आणि दुसरं बघितला किरकोळ व्यापार. आता आपण व्यापाराचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार. आता बघा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त देशांमध्ये जो व्यापार चालतो किंवा केला जातो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. सुरुवातीला बघा की आपल्या भारतामधून सुद्धा की रेशीम असेल, हातमाग असेल किंवा हातमागावरील वस्तू असेल, दागदागिने असेल किंवा मौल्यवान वस्तू, तसेच मसाल्याचे पदार्थ इत्यादींचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जात होता. म्हणजे त्या इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांची विक्री केली जात होती. थोडक्यात की त्यांची निर्यात केली जात होती. यालाच आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात. परंतु बघा की आज आपण जर बघितलं तर आज आपल्या भारतातून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची निर्यात ही जगातील विविध देशांमध्ये केली जाते आणि त्यामुळे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळण्यासही मदत झालेली आहे. मग या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बघा की ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू व सेवा मिळण्यास मदत होत असते आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येत आहे. मग बघा हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सुद्धा पुढील 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिला प्रकार आहे आयात व्यापार. आता आंतरराष्ट्रीय व्यापार जर म्हटला तर त्यामध्ये आयात आणि निर्यात हे 2 प्रकार आपल्याला माहीत आहे. त्यातला पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे की आयात व्यापार. मग आयात व्यापार म्हणजे काय, जेव्हा दुसऱ्या राष्ट्राकडून किंवा देशाकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते, म्हणजे त्या वस्तू आपल्या देशामध्ये आणल्या जातात, त्याला आयात व्यापार असे म्हटले जाते. आता आयात या शब्दाचा अर्थच बघा आणणे असा होत असतो. मग आपण बघतो की आजच्या काळामध्ये भारतात अनेक वस्तूंची आयात ही केली जाते. म्हणजे अनेक वस्तू या आपल्या भारतामध्ये इतर देशांकडून आलेल्या बघायला मिळतात. भारतीय बाजारपेठा जर बघितल्या तर त्यामध्ये भारतीय वस्तूंपेक्षा परकीय वस्तूंचं प्रमाण हे आपल्याला जास्त बघायला मिळतं. उदाहरणार्थ चीन या देशाच्या वस्तू भारतीय बाजारपेठांमध्ये चीन या देशातील वस्तू किंवा मेड इन चायना असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या भारतीयांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर या परकीय वस्तूंना मागणी किंवा पसंती दिलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा की पुढे आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे की निर्यात व्यापार. आता आयात म्हणजे इतर देशांकडून वस्तू आणणे किंवा वस्तूंची खरेदी करणे. मग निर्यात व्यापार म्हणजे काय की जेव्हा दुसऱ्या देशास वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा त्यास काय म्हटलं जातं, निर्यात. उदाहरणार्थ बघा की भारतातून आजही मोठ्या प्रमाणावर मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान वस्तू, दागदागिने इत्यादींची निर्यात होताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आपल्याला मिळताना दिसते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पुनर्निर्यात. आता बघा की आपण आयात व निर्यात या संकल्पना बघितल्या, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पुनर्निर्यातीचाही समावेश केला जातो किंवा ह्या प्रकाराचाही समावेश आंतरराष्ट्रीय व्यापारात केला जातो. मग आता पुनर्निर्यात म्हणजे काय, तर आयात व निर्यातीचं एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात होय. मग बघा यामध्ये काय होतं की एका देशातून आयात केलेला माल परत दुसऱ्या देशात पुनर्विक्रीसाठी पाठवला जातो. म्हणजे एका देशातून माल मागवायचा किंवा तो खरेदी करायचा आणि परत दुसऱ्या देशाला तो विकायचा, यालाच पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा की भारतीय व्यापारी किंवा विक्रेते हे जपान या देशाकडून वस्तू घेतात किंवा वस्तूंची खरेदी करतात आणि त्या घेतलेल्या किंवा आयात केलेल्या वस्तू पुन्हा दुसऱ्या देशात म्हणजे आफ्रिकेला विकतात, यालाच पुनर्निर्यात असं म्हटलं जातं. म्हणजे एका देशाकडून वस्तूंची आयात करायची आणि त्या वस्तू पुन्हा दुसऱ्या देशाला निर्यात करायच्या, यालाच पुनर्निर्यात असं
म्हटलं जातं. तर बघा की आज आपण वाणिज्याचा पहिला प्रकार बघितला की तो म्हणजे व्यापार, आणि या व्यापाराचे पुढे 2 प्रकार बघितले, एक तर अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर पुढच्या तासाला आपण वाणिज्याचा दुसरा प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे व्यापाराची आनुषंगिक साधने किंवा सेवा होय. तोपर्यंत धन्यवाद.